पांढरी बिल्डिंग दिसत आहे तुम्हाला, ही आहे माझ्या शाळेची मागची बाजू. मी आणि माझी मैत्रीण दोघी सोबत आलोय. हे बघा, हे आहे माझ्या शाळेचं नाव, श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय किन्होळा. 25 वर्षानंतर आमचं हे गेट टुगेदर आहे. मी या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिकायला होते. पुढच्या शिक्षणासाठी मी बाहेरगावी गेले आणि 25 वर्षानंतर भेटण्याचा आनंद हा तुम्ही आता बघालच आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. समोर जे चालत आहेत हे आमचे शिक्षक मंडळी आहेत. हे आहेत सगळे विद्यार्थी. तेव्हा सगळे वेगळे होते आणि आता सगळ्यांचे चेहरे बदललेले आहेत. मी तर ओळखू शकले नाही. नंतर सगळ्यांना मी सांगितलं की मला नाव सांगा तुमचं. नंतर मग मला रिकॉल व्हायला सुरुवात झाली आणि आठवणी ताज्या झाल्या. ह्या आहेत माझ्या मैत्रिणी आणि शूटिंग काढायला होती आपली तनुश्री. मला तर वेळच मिळाला नाही व्हिडिओ शूट करायला. मी तिच्याकडे फोन दिला होता. सगळे गप्पामध्ये इतके रंगले होते, जुन्या आठवणीमध्ये दंग झाले होते आणि कार्यक्रमही खूपच छान झाला. आता जी ऑर्डर तुम्ही ऐकली ते होते आमचे टेकाळे सर. ते आम्हाला पीटी शिकवायचे, आमची लेझिम घ्यायचे आणि त्यांना सगळे खूप घाबरायचे कारण ते खूप स्ट्रिक्ट होते. ते ग्राउंडमध्येच रूळ घेऊन उभे असायचे. लेट आलं की मग त्याची काही खैर नसायची. प्रभाकर बायकर सरांचं स्वागत एजाज करेल अशी मी त्याला विनंती करतो. पवार सरांचे स्वागत वर्षा बायकर करेल अशी मी त्याला विनंती करतो. जाधव सरांचे स्वागत प्रज्ञा पवार करेल असे मी तिला विनंती करतो. खेडेकर मॅडमचं स्वागत लता आंबोरे करतील अशी त्यांना विनंती करतो.
दंदाने सरांचे स्वागत किशोर पिकाळजे करेल अशी विनंती करतो. एक एक जण आपापला परिचय देतील. स्वागत समारंभ झाल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना आपापला परिचय द्यायचा होता, कारण एवढ्या वर्षानंतर सगळे भेटत आहेत. कोणाला नाव आठवत नाही, चेहरा आठवत नाही, त्यामुळे खूप छान असं हे नियोजन केलं होतं. सगळ्यांनी आपापले परिचय दिले. मी पण माझं थोडंसं भाषण दिलं. मी सांगत होते सगळ्यांना की मुंबईवरनं मी कशी इथे आली. माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला जायचं आहे आणि त्यांनी मला लगेचच तिकीट बुक करून दिलं आणि मी इथे सगळ्यांना भेटण्यासाठी आले. हेच मी सगळ्यांना सांगत होते. परिचय झाल्यानंतर सगळ्यांना मस्त जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता. जेवणामध्ये होतं मिरचीची भाजी, चपाती, जिरा राईस आणि स्वीटमध्ये होतं जिलेबी. खूप टेस्टी जेवण होतं. सगळ्यांनी छान आस्वाद घेतला जेवणाचा. खरंच किती छान दिवस असतात ना आपल्या बालपणीचे. मैत्रिणींसोबत केलेला अभ्यास असो किंवा डबा पार्टी असो किंवा अधूनमधून झालेली कट्टीबट्टी असो. गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आता आठवणी. अशाच आठवणींना उजाळा देण्याचा कार्यक्रम म्हणजे आपलं गेट टुगेदर. धन्यवाद.